कैसा लेना है, कौन सा आसन लेना है, क्या ऐसे आसन हमें लेना है कि जो सभी लोग कर सके। विधिपूर्वक आसन होगा तो फायदा मिलेगा, विधायक मिलेगा तो लोग आएंगे। तो क्या सर नाम के लिए आसन करना है, आपको पूरा आसन करना है, वो विधिपूर्वक नहीं हो रहा है। आपको जो वक्रासन कर रहे हैं, आपका कायसी आपका जैसे कर नहीं हो रहा है, इंडियन आर्मी का डांस करना तो क्या पाए। तो कुछ आसन है, मकर आसन है, भुजंग आसन है, ऐसे आसन को सभी लोग करते हैं तो रिजल्ट मिलेगा। तो उसमें संख्या, क्लास की संख्या बढ़ेगी। क्लास की संख्या बढ़ने के लिए और अजय कदम जी उसको प्रकाश करेंगे, थोड़ा सा बताया आपको। और क्लास में लोगों को बनाने के लिए आजू बाजू के परिसर में आपको उसका एड्रेस करना है। जैसे ये सब जो बता रहा हूँ मैं अजय कदम जी के वाक्य को, कि वहाँ पे आके वहाँ पे गिरा नवाज के वहाँ के लोगों को बता के ना 15 मिनट क्लास करना है, ऐसा करिए। या फिर कोई अगर कोई लोग वहाँ पे कितने भी अपने क्लासेस है, इसमें कितने क्लासेस है, तो वो टोकन में लिखिए, वहाँ पे क्लास का नाम, टीचर का नाम, नंबर लेके जिसमें बाहर है तो फिर करेंगे, ताकि लोगों को विद्यार्थियों को यहाँ पे क्लास है। या थोड़ा सा भूल लगा के बैंड लगा के मैं यहाँ पर बोला कहीं लोगों में मान लो तो ऑफिसर क्लासेस को मतलब लोग का पता कैसा है कुछ करना है, तो ऐसा आप लोग कर सकते हैं। यहाँ पे ये दो लिंक बना के टोटल लिंक बना के आगे पीछे करके पब्लिक को देना। तो लोग क्लास की संख्या बढ़ेगी और छात्र की संख्या बढ़ेगी। हमारे दो लोग तो थोड़ी है ना, तो वही प्रकार कार्यकर्ता हो, वोट का प्रचार प्रसार ही करना है, वोट का मेन उद्देश्य है। इस प्रकार क्लास की संख्या बढ़ाना करना ही है। तो ये शिविर ज़्यादा लीजिए, शिविर ज़्यादा लीजिए, ये जो शिविर में क्या क्या लेना है सब मालूम है, अपना कबल में सबको मालूम है, तो सबको मालूम है क्या क्या लेना है, क्या लेना है, उसको लगाना करना। तो ये क्लास ये सब ज़्यादा लेके अपना बढ़ाना है। और अगर कैसे में हर कैसे में भी पहले आप देंगे तो अच्छे लगे, हर कैसे में तो आप यहाँ करें ये अलग ये चीज़ को अलग कैसे में भी करें। पाँचों कैसे में होगा मुझे करना कल्याण वगैरह होगा, कल्याण वगैरह का विकास करने के लिए हमें ग्राउंड लेवल पर काम करना है, कैसे कैसे को भी न जाए उसको काम करना है। तो सभी लोग प्रोग्राम में सभी में आपका जो मार्गदर्शन होगा इसके ऊपर जो हम ज्ञान लेकर आने कार्य करेंगे। और अभी हम आगामी फोटोग्राफी से आग्रह करेंगे जो भी हम मार्गदर्शन करें।
आपले सर्व केंद्रीय प्रभारीगण त्या सर्वांना हृदयापासून वंदन. मुंबई पतंजली परिवाराचे प्रमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबई प्रांतामध्ये, मुंबई प्रांत म्हणजे कुलाबा ते डहाणू, कर्जत, कसारा आणि उरण या परिसरामध्ये आपण सर्व एकत्रित योग प्रचार प्रसाराचं कार्य करतोय. असे आपले आदरणीय सुरेशजींना मी हृदयापासून वंदन करतो. महिला पतंजली प्रभारी आदरणीय मेधाजी, युवा भारत प्रभारी आदरणीय अभयजी आणि त्यांच्याबरोबर कार्यरत पुरी टीम 15 जिल्हे आणि त्या 15 जिल्ह्यामध्ये कार्यरत पुरी टीम त्या सर्वांना मी वंदन करतो. या ठिकाणी आदरणीय परमेश्वरजी, सतीजी, अनिलजी, अशोकजी आणि आपण सर्वजण, आपले शरदजी आणि आपण सर्वांना मी वंदन करून आज आपल्यासाठी थोडंसं मार्गदर्शन करण्याचा म्हणजे साहस करतो. आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी पुण्यकर्म केलेलं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी पुण्यकर्म केलेलं आहे, म्हणून आपल्याला परमेश्वराने या कार्यासाठी एक महान कार्य, या महान कार्यासाठी आपल्याला परमेश्वरानं या योग साधनेमध्ये जोडलेलं आहे. हे प्रथम आपल्या सर्वांना माहिती पाहिजे की ही योग साधनामध्ये जोडलं जाणं ही काही साधारण बाब नाही आहे. योग साधनेमध्ये जोडलं जाणं ही साधारण बाब नाही आहे. आपलं जीवनच संपूर्ण योग आहे, पण आपल्याला त्याच्यासोबतची माहिती सुद्धा नाहीये. आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत आणि परमेश्वरासारखी शक्ती आपल्याकडे आहे. परमेश्वरानं आपल्याला हार्डवेअर सॉफ्टवेअर टॉप क्वालिटी दिलेले आहे, त्याचा कोणाला पत्ताच नाही आहे. आणि त्या उपरही आपल्या शरीरामध्ये, संपूर्ण शरीरामध्ये 37 ट्रिलियन सेल्स आहेत, मायक्रो लेवलच्या सेल्स आहेत. म्हणजे संपूर्ण बॉडीचं आता वजन आपलं कुणाचं 40 असेल, कुणाचं 50 असेल, कुणाचं 60 असेल, तर हे वजन 37 ट्रिलियन सेल्सचं वजन आहे. 37 ट्रिलियन सेल्सचं वजन आहे. आणि त्या सेल्समध्ये परमेश्वरानं स्वतः प्रोग्रॅमिंग केलेलं आहे. प्रत्येक माणसानं या जीवनामध्ये काय करायचंय, जीवन कसं जगायचंय, या संबंधीचा पूर्ण प्रोग्राम परमेश्वराने एका सेलमध्ये कोडिंग करून ठेवलेला आहे. कुठलं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी या भूतलावर आपल्याला पाठवलंय, त्या संबंधीची पूर्ण योजना परमेश्वरानं बनवून आपल्या शरीरामध्ये एका सेलमध्ये ती कोडिंग केलेली आहे. आणि ते लक्ष्य प्राप्तीचा मार्ग सुद्धा डिसाईड करून दिलेला आहे. त्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी त्या निवारण कशा करायचं त्याचाही प्रोग्राम बनवलेला आहे. आणि त्याला आपल्याला सहयोगी कोण करणार आहे, त्याला वेळोवेळी त्याला आपोआप भेटवलं पण जाणार आहे. या सर्व प्रोग्राम केलेला आहे, पण आपल्याला या कुठल्याच गोष्टी माहित नाही. आणि या उपर 37 ट्रिलियन सेल्स मध्ये ऍप सुद्धा डाउनलोड करून ठेवले. ऍप माहिती ना, एका मोबाईल मध्ये एक ऍप आपण ऍक्टिव्हेट करतो तर किती कार्य सोपं होतं की नाही. एकदम सोपं होतं ना कार्य, म्हणजे होतं की नाही होतं, काहीतरी बोला, होतंय की नाही. लाईटचं बिल भरायचं एक ऍप तुम्ही डाउनलोड केलं, ऍक्टिव्हेट केलं की लाईटच्या बिलचं भरणं. आता पूर्वी कसं होतं, लाईन लावायला लागत होती, नाही तर तिथे गेल्यावर सुटे पैसे नसले की परत सुटे पैसे आणायला जायचं, परत लाईन लावायची, म्हणजे बराच वेळ आपला जात होता. आता कसं होत आहे, मोबाईलवर असे टिक टिक केले की बिल भरलं, आहे की नाही. म्हणजे ही ॲपचा मतलब काय आहे की कार्य सुलभ करणं. तर आपलं संपूर्ण जीवन कार्य सुलभ व्हावं यासाठी परमेश्वराने आपल्या 37 ट्रिलियन सेल्समध्ये 37 ट्रिलियन ॲप डाउनलोड करून ठेवले आहे. कोणाला करता यायचा पद्धत नाही. एवढे ॲप आपल्याकडे, ते एकच ॲप आपण बँकेचा किंवा लाईटचं बिल भरण्याचा, गॅसचं बिल भरण्याचा, असे काही जुने जुने ॲक्टिवेट केले की आपण खुशी साजरी करतो. पण परमेश्वरानं आपल्या शरीरामध्ये
37 million ॲप डाउनलोड केले. आणि हे सर्वांचं नियंत्रण आणि संचालन परमेश्वर स्वतः प्राणरूपाने येऊन आपल्या संपूर्ण शरीराचं कार्य आणि संपूर्ण जीवनाचं कार्य करतोय, संचालित करतोय. असं असताना आपण आज एकदम 0 लेवलवर आहोत, एकदम 0. तर या 0 लेवल मधून आपल्याला, आपण स्वतःला आणि समाजाला बाहेर काढून आपल्याला परमेश्वराने ज्या शक्ती दिलेल्या आहेत त्याची ओळख करून द्यायची आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनासाठी करता यावा, यासाठी परमपूज्य गुरुदेवजी म्हणजे स्वामी रामदेवजी, म्हणजे पहिल्यांदा सांगतो, नाही तर परमपूज्य गुरुदेवजी म्हणजे नेमकं कोण? तर परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज, बरोबर? लक्षात सर्वांना माहिती आहे. तर त्यांनी एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे. काय लक्ष आहे त्यांचं? की योग साधनेद्वारे आपल्या सर्व विश्वातील लोकांना आरोग्य संपन्न बनवायचं आणि त्यांना आपल्या मूळ स्वभावात घेऊन यायचं. मूळ स्वभाव म्हणजे आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत, बरोबर? आणि परमेश्वराची लेकरं आहोत म्हणजे स्वभाव कसा, गुणधर्म स्वभाव कसा असला पाहिजे? बोला जरा. परमेश्वरासारखंच असलं पाहिजे की नाही? हो. जरा बोलायला पण शिका, थोडं बोला. एखादे वाक्य करायचं, हो किंवा नाही बोलायचं, नाही का? परमेश्वरासारखा स्वभाव असला पाहिजे. आज कोणाचा आहे का स्वभाव परमेश्वरासारखा? इथे खाली गेला, जाता धक्का लागल्याबरोबर त्याला लगेच काय डोळे भोगले का तुझे? म्हणजे आज आपला 100% लोकांचा स्वभाव हा आपला मूळ स्वभाव नाही. आपण सर्व परमेश्वराचे लेकरं आहोत म्हणजे आपला स्वभाव परमेश्वरा समान, परमेश्वरा